तर कशा आहेत मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहोत आमच्या कुलदेवतेला. तर इकडं आम्ही सगळं सामान गाड्यात पॅक केलं आणि इकडं आम्ही 3 तासात पोचून गेलो आमच्या कुलदेवतेला. इकडं लिहिलेलं पण होतं शांतता राखा, पण इकडं खरंच खूपच जास्त शांतता होती आणि निसर्ग पण खूप जास्त फील करता आलं. आम्ही इकडं मंदिरात जातच होतो, पण आम्हाला इकडं जाणवलं की मंदिराला लॉक आहे. मध्ये बघितलं तर देवी खूपच जास्त सुंदर सजलेल्या होत्या आणि आतमध्ये दिवे पण लावलेले होते. मग आम्ही त्यांना मंदिराचा लॉक खोलायला लावला आणि मध्ये बघितलं तर देवीचं दर्शन करून आम्हाला खरंच खूपच जास्त मस्त वाटलं. आम्ही इकडं तयारी करायला लागलो नैवेद्याचं ताट बनवायची. आम्ही इकडं पुरणाचं पण ताट बनवलं, त्याच्यात आम्ही तुपाचे दिवे लावले. मग फायनली आम्ही देवीला नैवेद्य दाखवला आणि सुरुवात केली पूजेला. पूजा करताना तर खरंच खूपच जास्त फ्रेश वाटलं. मग आम्ही सगळ्यांनी बारीने देवीचे पाया पडून घेतले. मग देवीच्या पाया पडल्यानंतर इकडं 10 मिनटं बसलो. मग बाहेर आलो. इकडं आम्हाला नेचर पण एकदम मस्त वाटलं होतं. इकडं आम्ही सगळं डब्यात पुरण पॅक केलं. मामाने पण नारळ फोडून आणलं. शेवटचं इकडं दर्शन घेताना निघालो घराकडे. मग म्हणताना पहिले पेट पूजा फिर काम तुझ्या. इकडं एक मस्त शेतात थांबलो, चटई टाकली आणि बसलो सगळेजण जेवण करायला. आज तर माझी फेवरेट डिश होती. पण चला पुढे जाऊया. मग घरी जाता जाता हे म्हणाले चला डॅमवर चढू. मग इकडं वरती जायला लागलो. घरी बघायला तर खरंच मला खूपच जास्त भीती वाटत होती. मग वरती बघितलं तर इकडचा व्ह्यू तर खरंच बेस्टच होता. इकडं आम्ही सगळेजण थांबलो. इकडं लिटरली आम्ही 20 मिनटं बसलो. इतका मस्त व्ह्यू होता. पाणी पण एकदम क्लिअर होतं. खाली तर काही लोक जाऊ दे. मग आम्हाला इकडं खाली दुसरीकडे पण जायचं होतं चालत, पण इकडं आम्हाला जायची काही परमिशन नव्हती आणि त्या दरवाजाला लॉक लावलेला होता. गुपचूप खाली आलो, रस पिला आणि मग परत निघालो घराकडे. यायला आम्हाला खूपच जास्त उशीर झाला. तर मित्रांनो, मिळू आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तो माझ्यासाठी बाय बाय.